नमस्कार. एम-पी-एस-सी टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघत आहे टॉपिक 14 राज्यपाल. प्रश्न 1. राज्यांचे राज्यपाल खालीलपैकी कोणास पदावरून हटवू शकतात? हा प्रश्न क्लर्क मेन्स फेब्रुवारी 2023ला विचारला होता. पर्याय 1. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष. 2. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य. 3. राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष. 4. वरीलपैकी कोणालाही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. वरीलपैकी कोणालाही नाही. प्रश्न 2. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्यांची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आली आहे. हा प्रश्न संयुक्त गट क पूर्व नोव्हेंबर 2022ला विचारला होता. पर्याय 1. मुख्यमंत्री. 2. मंत्रिमंडळ. 3. राज्यपाल आणि 4 यापैकी नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. राज्यपाल. प्रश्न 3. राज्यपालांच्या संबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हा प्रश्न एसओ मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. 1. राज्यपाल हे पहिल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या संसदेच्या सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असू शकत नाही. 2. राज्यपालांच्या कार्यकाळात त्यांचे वेतन व भत्त्यात कपात केली जाणार नाही. 3. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. आणि 4. वरीलपैकी सर्व. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. प्रश्न 4. एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांच्या राज्यपाल म्हणून नियुक्त असेल तर त्यांना द्यावयाची वित्तलब्धी आणि भत्ते खालीलप्रमाणे दिले जातात. हा प्रश्न एसओ मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. पर्याय 1. कोणत्याही एकाच राज्याद्वारे. 2. केंद्र सरकार स्वतः देईल. 3. राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे. दोन्ही राज्यातून विभागून. आणि 4. वरीलपैकी एकही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे दोन्ही राज्यातून विभागून. प्रश्न 5. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी पूर्व ऑक्टोबर 2022ला विचारला होता. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. 2. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. क. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. ड. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न 6. राज्यपाल पदाबाबतच्या तरतुदींची कलमे किंवा घटना दुरुस्त्यांशी जुळणी करा. हा प्रश्न PSI मेन्स सप्टेंबर 2022ला विचारला होता. तर कटक राज्याकरिता राज्यपाल पदाची तरतूद. पर्याय 4. कलम 153. ब. राष्ट्रपतीकडून नेमणूक. कलम 155. क. एका व्यक्तीची 2 किंवा अधिक घटक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येणे. क चा आहे पर्याय 2. 7वी घटना दुरुस्ती 1956. ड. भारताच्या राष्ट्रपतीकडून पदमुक्तता. पर्याय 1. कलम 156(1). तर म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 7. खाली जोड्या जुळवा. हा प्रश्न क्लर्क मेन्स ऑगस्ट 2022ला विचारला होता. कलम 155. राज्यपाल नियुक्ती. ब. कलम 156. राज्यपाल पदाचा कार्यकाल. कलम 157. राज्यपाल पदासाठी पात्रता. आणि कलम 159. राज्यपाल पदाची शपथ. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. प्रश्न 8. राज्याच्या राज्यपालांच्या अधिकारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न एसओ मेन्स जुलै 2022ला विचारला होता. राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात. स्थगित आणि विसर्जित करू शकतात. ब. राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठक स्थगित करू शकतात. क. राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. तर वरील योग्य विधान निवडा असे त्यांनी म्हटले आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय 2. अ आणि क. प्रश्न 9. राज्यपालांच्या कार्यकारी अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न STI मेन्स जुलै 2022ला विचारला होता. राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात. ब. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात. क. राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री नियुक्त करतात. आणि ड. राज्यपाल राज्यांच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती करतात. तर योग्य विधान कोणतं आहे? पर्याय नंबर 3. ब, क आणि ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणजेच पर्याय नंबर 3. प्रश्न 10. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न PSI मेन्स जुलै 2022ला विचारला होता. 1. राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. 2. राष्ट्रपती केव्हाही राज्यपालाची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करू शकतात अथवा त्यांना बडतर्फ करू शकतात.
3. राज्यपालांच्या बदलीचा अथवा बडतर्फीचा राष्ट्रपतींचा आदेश हा अंतिम नसतो, तर त्यास न्यायालयात आव्हान देता येते. 4 वरीलपैकी एकही नाही, तर चुकीचे विधान आहे पर्याय 3. प्रश्न 11. राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकाराखाली खालीलपैकी कोणत्या बाबी येतात? हा प्रश्न PSI मेन्स जुलै 2022ला विचारला होता. तर जेव्हा राज्य विधिमंडळांचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. जेव्हा बहुमत प्राप्त पक्षांच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. आणि मंत्रिमंडळाने जर बहुमतांचा पाठिंबा गमावल्याची त्यांची खात्री झाली तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. तर योग्य आहे जेव्हा बहुमत प्राप्त पक्षांच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. आणि मंत्रिमंडळाने जर बहुमतांचा पाठिंबा गमावल्याची त्यांची खात्री झाली तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्हणजेच पर्याय नंबर 2. प्रश्न 12. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारला होता. तर यातील पर्याय 1 आहे राष्ट्रपती जसा संघ राज्यांच्या घटनात्मक प्रमुख आहे तसा राज्यपाल हा त्याच्या राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. 2. राज्यपाल हा केंद्रातील राष्ट्रपती प्रमाणेच नामधारी प्रतिकृती आहे. 3. भारताच्या राष्ट्रपती प्रमाणेच राज्यपालांचे विवेकाधीन अधिकार क्षेत्र स्पष्टपणे शब्दांकित करण्यात आलेले आहेत. आणि 4 वरीलपैकी एकही नाही, तर यातील चुकीचा पर्याय आहे पर्याय 3. प्रश्न 13. जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्याचे वेतन डॅश असते? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारला होता. 1. केंद्रीय शासनाकडून दिले जाते. 2. संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. 3. भारताच्या संचित निधीतून दिले जाते. 4. राष्ट्रपती सांगतील त्या राज्याद्वारे दिले जाते. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. प्रश्न 14. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020ला विचारला होता. 1. भारताच्या राष्ट्रपतींच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्रांचा स्पष्टपणे उल्लेख नाही, जसा राज्यपालांच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा आहे. 2. राज्यपालाने केलेल्या कृतींच्या वैधतेबद्दल त्यांनी आपल्या विवेकाधीन अधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही यावरून प्रश्न उपस्थित करता येतो. 3. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे, पण राज्यपालाबाबत अशी तरतूद नाही. आणि 4 वरीलपैकी एकही नाही, तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. प्रश्न 15. सध्या राज्यांचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020ला विचारला होता. 1. ते विधान परिषदेवर एक 12अंश सभासद नामनिर्देशित करू शकतात. ते अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधान सभेवर नामनिर्देशित करू शकतात. ते राज्यांच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट सवलत किंवा माफी देऊ शकतात. ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळांच्या विचारार्थ परत पाठवू शकतात. तर यातील योग्य पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही, पर्याय 4. प्रश्न 16. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019ला विचारला होता. राज्यपालांची निवड विशेष निर्वाचन मंडळामुळे. प्रश्न 16. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे आणि म्हणजेच राज्यपाल राज्यांचे घटनात्मक प्रमुख असतात. आणि साधारणतः राज्यपालांची नियुक्ती 5 वर्षासाठी केली जाते. तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न HTI मुख्य 2019ला विचारला होता. तर याचा पर्याय आहे राज्यपाल हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. राज्यपाल हे केंद्र किंवा राज्य विधिमंडळांचे सदस्य असणे आवश्यक असते. आणि राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करतात. पर्याय नंबर 3 हे विधान बरोबर आहे, म्हणजेच पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा. महाराष्ट्राचे राज्यपाल. हा प्रश्न SO मुख्य 2019ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे
ड ब आणि क पी सी अलेक्झांडर. म्हणजेच विजयलक्ष्मी पंडित, ड पी व्ही चेरियन, ब डॉक्टर शंकर दयाल शर्मा आणि क पी सी अलेक्झांडर. पर्याय नंबर अ ड ब क म्हणजेच पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 19, खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी 2019ला विचारला होता. तर राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. ब राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. क राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. ड राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबतीत राज्यघटनेत कोणतीही उल्लेख नाही. तर योग्य पर्याय आहे ब क आणि ड. हे तीनही योग्य आहे, म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20, विधेयक राष्ट्रपतींचा विचारार्थ राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालाच्या अधिकार संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019ला विचारला होता. अनुच्छेद 201 मध्ये या संबंधीच्या तरतुदी आहे. ब हा राज्यपालांचा विवेकाधिकार नाही. आणि क जर विधेयकांचा उच्च न्यायालयांच्या स्थानावर परिणाम होत असेल तर हे अनिवार्य आहे. हे योग्य आहे. ड विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतची तरतूद ही जम्मू आणि काश्मीर राज्यास देखील लागू आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 फक्त क. प्रश्न 21, अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे हा अधिकार अनुच्छेद 213 मध्ये नमूद केला आहे. आणि ड राज्य विधिमंडळाने अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर 6 आठवड्याच्या निश्चित कालावधीत पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही. आणि ई हा अधिकार राज्य विधिमंडळांचे कायदे करण्याचा अधिकार सारखाच आहे. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 22, महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2019ला विचारला होता. तर कोणते विधान सत्य आहे असे त्यांनी विचारले आहे? तर पर्याय नंबर 3, त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 23, खालील विधानापैकी कोणते विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2019ला विचारला होता. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्यांची रहिवासी असली पाहिजे. ब देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. क संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. तर या तीनही पर्यायापैकी एकही पर्याय भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेला नाही, म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 24, खालील जोड्या जुळवा. तर अनुच्छेद आणि विषय दिलेले आहेत. तर म्हणजेच 154 कलम 154 4 राज्यांचे कार्यकारी अधिकार, कलम 155 राज्यपालांची नियुक्ती, कलम 156 राज्यपाल पदाचा कार्यकाल आणि कलम 157 राज्यपाल म्हणून नियुक्तींची पात्रता निकष. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 25, राज्यपालांच्या अधिकार व कार्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? हा प्रश्न ESI मेन्स 2019ला विचारला होता. राज्य विधिमंडळांचे अधिवेशन बोलविण्याचे कार्य राज्यपाल करतात. ब राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. क विधानसभेच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल विधिमंडळात अभिभाषण करतात. आणि योग्य पर्याय आहे अ आणि क, म्हणजेच पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 26,
राज्याच्या प्रश्न 26 राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2018ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे अ. राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात. आणि ड. एकदा का राज्यपालाने विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकांचे कायद्यात रूपांतर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते. त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही. तर पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 27 जोड्या लावा. हा प्रश्न MES 2018ला विचारला होता. अ. अनुच्छेद 156 पर्याय 2 राज्यपालांचा कालावधी. ब. अनुच्छेद 154 राज्यपालांचे कार्यकारी अधिकार. अनुच्छेद 153 राज्यपालाचे पद आणि अनुच्छेद 155 राज्यपालांची नियुक्ती. म्हणजेच पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 28 योग्य कथन ओळखा. हा प्रश्न STM मुख्य 2017ला विचारला होता. तर यातील अ आहे राज्यांचे राज्यपाल हे राष्ट्रपतीद्वारे निर्वाचित केले जातात. ब. राज्यपाल हे महाभियोग प्रक्रियेद्वारे पदच्युत केले जातात. आणि क. राज्यपाल हे कोणतेही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाही. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय क म्हणजेच पर्याय नंबर 4 फक्त क. प्रश्न 29 यादी अ व यादी ब यांच्या जोड्या जुळून खालील दिलेल्या संकेतातून अचूक संकेत निवडा. हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2017ला विचारला होता. तर यातील योग्य आहे कलम 156 राज्यपालांचा कार्यकाळ. ब. कलम 154 राज्याचा कार्यकारी अधिकारी. कलम 153 राज्यांचे राज्यपाल. आणि कलम 155 राज्यपालांची नियुक्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. प्रश्न 30 योग्य कथन ओळखा. हा प्रश्न ASO मुख्य 2017ला विचारला होता. पर्याय अ राज्यांच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. योग्य आहे. ब. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल करतात. हे सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 31 खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही? हा प्रश्न ASO मुख्य 2017ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय 4 विधानसभेत स्पष्ट बहुमतांचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास. प्रश्न 32 राज्यांच्या राज्यपालांच्या विधिविषयक अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न ASO मुख्य 2017ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे अ ते राज्य विधिमंडळांचे अधिवेशन बोलावू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात. आणि क ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधिमंडळास संदेश पाठवू शकतात. आणि ड जर विधेयक मार्गदर्शक तत्वाविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवू शकतात. तर हे तीनही विधान बरोबर आहेत. म्हणून पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 34 राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न PSI मुख्य 2017ला विचारला होता. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकूम काढू शकतात. आणि क ते वटहुकूम कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात. आणि ड काही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सूचनाशिवाय वटहुकूम काढू शकत नाहीत. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 34 खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहेत? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2017ला विचारला होता. तर एक आहे एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. 2 आहे राज्यपालास त्यांच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही.
3. राज्यपाल हा संदेशांच्या दोन्ही सभागृहापैकी एका सदस्य असणे आवश्यक असते. 4. राज्यातील विद्यापीठाच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. प्रश्न 35. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे अ. घटनेतील कलम 153 ते 167 राजनीतिक कार्यकारी विभागाशी संबंधित आहे. ब. कलम 153 राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. क. 1978 साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालांचे पद घटनात्मक आहे. ड. 6वी घटना दुरुस्ती अधिनियम 1956 एकाच व्यक्तींची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येईल. तर पर्याय नंबर 2 अ विधान योग्य आहे आणि ब, क, ड विधान अयोग्य आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 36. जोड्या लावा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017ला विचारला होता. तर एकीकडे विषय दिलेले आहेत आणि एकीकडे कलम दिलेले आहेत. तर आपल्याला योग्य जुळणी करायची आहे. तर राज्यपाल पदाच्या अटी कलम 158. ब. राज्यपालाचे विशेष अभिभाषण कलम 176. क. माफी संबंधित राज्यपालांचे अधिकार कलम 161 आणि ड. राज्यपालाच्या शासनाचे कामकाज चालवणे कलम 166. पर्याय नंबर 2, 4, 1, 3. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 37. राज्यपालांच्या न्यायालयीन अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न एक्साइज PSI मुख्य 2017ला विचारला होता. अ. ते जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुका आणि बडत्या राज्याच्या उच्च न्यायालयांच्या सल्ल्याने करतात. ब. राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती त्यांचा सल्ला घेतात. आणि क. ते फाशीची शिक्षा माफ करू शकत नाहीत परंतु ते शिक्षेचे अन्य स्वरूपांच्या शिक्षेत रूपांतर करू शकतात. तर यापैकी कोणतंच उदाहरण चुकीचं नाही. तीनही योग्य आहेत म्हणून पर्याय नंबर 4 एकही चुकीचे नाही. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 38. राज्यपालांच्या निवडीसाठी खालीलपैकी पात्रतेचे निकष कोणते आहेत? हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य 2017ला विचारला होता. तर अ. तो भारताचा नागरिक असावा. ब. वयाची कमीत कमी 35 वर्ष पूर्ण असावीत. क. संसदेच्या कोणत्याही सभागृहांचे किंवा राज्य विधिमंडळांचे सदस्य नसावे. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 वरील सर्व. प्रश्न 39. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे अ. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालांची निवडणूक प्रौढ मताधिकाऱ्यांनी व्हावी अशी तरतूद होती. ब. राज्यपालांच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारली. आणि क. 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही. हे तीनही विधान योग्य आहे म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 40. भारतीय राजशिष्टाचारानुसार पद्नाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 घटक राज्यांचे राज्यपाल. प्रश्न 41. राज्यपाल राज्यांचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतात त्याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले. तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. तर कोणते विधान चुकीचे आहे? तर अ. राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता द्यावी की परत पाठवावे हा निर्णय घेण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात. हे योग्य आहे. ब. राष्ट्रपतीवर अनुमती दिली आहे किंवा अनुमती राखून ठेवण्याचे घोषित करण्यासाठी संविधानाने कोणतेही वेळेचे बंधन घातलेले नाही. हे विधानसुद्धा योग्य आहे. क. जर राज्य विधिमंडळाने तेच विधेयक दुसऱ्यांदा पारित केले तर त्यास राष्ट्रपतींनी मान्यता देणे त्यांच्यावर बंधनकारक असते. हे विधान चूक आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य पर्याय पर्याय नंबर 3 फक्त क आहे. प्रश्न 42. राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 राज्यपाल राज्यांच्या मंत्रिमंडळांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. प्रश्न 43.
डॅश या घटना दुरुस्तीनुसार राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एक सदस्यांची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करू शकतात. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 ते 20. प्रश्न 44 राज्यपाल संदर्भात खाली जोड्या जुळवा. हा प्रश्न एसो मुख्य 2016ला विचारला होता. एकीकडे आहे कलमे आणि एकीकडे आहे तरतुदी. तर योग्य जुळणी करायची आहे. तर पर्याय अ कलम 154 मध्ये आहे 3 राज्यांची कार्यकारी सत्ता राज्यपालामध्ये विहित करणे. कलम 155 मध्ये आहे 4 भारताच्या राष्ट्रपतीकडे राज्यपालांची नेमणूक केली जाईल. कलम 157 पर्याय नंबर 1 तो वयाची 35 वर्ष पूर्ण केलेला असावा. आणि कलम 158 पर्याय 2 राज्यपाल संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा अथवा कोणत्याही राज्यांचे विधिमंडळांच्या सभागृहांचा सदस्य असणार नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. प्रश्न 45 अरुणाचल प्रदेशमध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. हा प्रश्न फॉरेस्ट पूर्व 2016ला विचारला होता. विधान ए आहे राज्यांच्या राज्यपालांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची शिफारस न्यायालयीन चिकित्सेच्या कक्षेत येत नाही. कारण आर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 361 नुसार राज्यपालांनी त्यांच्या कार्यकक्षेत राहून केलेल्या कृतीला कायदेशीर कारवाईपासून संरक्षण दिले गेले. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 अयोग्य आहे आणि आर योग्य आहे. प्रश्न 46 खालपैकी कोणत्या राज्यपाल नियुक्त व्यक्तींना केवळ राज्यपालच पदावरून हटवू शकतात. हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2016ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे महाधिवक्ता, ब राज्य वित्त आयोगाचे सदस्य आणि ड राज्य विद्यापीठाचे गुरुकुल. म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 47 खालपैकी कोणते विधान बरोबर नाही असे त्यांनी विचारले आहे. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स 2016ला विचारला होता. तर राज्यपाल पदाचा ठरलेला कार्यकाळ 5 वर्ष आहे, परंतु ते राष्ट्रपतीच्या मर्जीवर पद धारण करतात. 2 राष्ट्रपतींची मर्जीबाबत न्यायालयात दाद मागता येत नाही. 3 राज्यपालांना पदाची सुरक्षितता नाही, त्यांना राष्ट्रपती पदावरून कोणत्याही क्षणी हटू शकतात. आणि 4 राज्यघटनेने काही कारणे सांगितलेली आहेत ज्यावरून राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून हटवू शकतात. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, म्हणजेच हे बरोबर नाही. प्रश्न 48 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स 2016ला विचारला होता. तर कोणते विधान चुकीचे आहे. तर पर्याय नंबर सचिव हा राज्यांचा प्रशासकीय प्रमुख आहे, म्हणजेच पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे चुकीचे विधान आहे. प्रश्न 49 खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स 2016ला विचारला होता. तर जर राज्यपालाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार अथवा अन्य मार्गाने राष्ट्रपतींचे समाधान झाले की राज्य शासन राज्यघटनेनुसार चालत नाही, तर ते राष्ट्रपती राजवट लागू करू शकते, हे योग्य आहे. आणि ब राष्ट्रपतीचे समाधान म्हणजेच केंद्र सरकारचे समाधान, हे सुद्धा योग्य आहे. राष्ट्रपती राजवट ही प्रत्यक्षात केंद्र सरकारची राजवट असते, हे सुद्धा योग्य आहे. तर पर्याय 1 विधान अ, ब, क बरोबर, म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. प्रश्न 50 खाली विधाने विचारात घ्या. हा प्रश्न PSI मुख्य 2016ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे ब राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 51 खाली विधाने विचारात घ्या. हा प्रश्न एसो मुख्य 2015ला विचारला होता. तर राज्यघटनेतील कलम 161 नुसार राज्यपालास देखील देयेचा अधिकार आहे, हे योग्य आहे. आणि ब राज्यपाल देखील राज्यांच्या कायद्याविरोधातील गुन्हेगारास क्षमा करणे, शिक्षेस सूट देणे, कमी करणे, स्थगित करणे इत्यादी प्रकारे दया दाखवू शकतो, हे सुद्धा योग्य आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघेही कोर्ट मार्शल झालेल्यांना दया दाखवू शकतात, हे चुकीचं आहे. आणि ड राष्ट्रपती देह दंडाची शिक्षा माफ करू शकतात, मात्र अशा स्वरूपाचा अधिकार राज्यपालाला नाही, हे विधान सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 4 अ, ब, ड बरोबर आणि क चुकीचे.
पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 52 राज्यपाल पदाबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न एसो मुख्य 2015ला विचारला होता. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. योग्य आहे. राज्यपाल पदाचा कार्यकाल 5 वर्षे आहे, परंतु राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. हे सुद्धा योग्य आहे. राज्यपालांना कार्यकाळाची हमी नाही. योग्य आहे. आणि राष्ट्रपतींच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देता येत नाही. हे सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 53 एक हॉटेल चालविणे आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे राज्यपालांच्या कार्याचे अशा प्रकारे वर्णन कोणी केले? हा प्रश्न राज्यसेवा 2015ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय पर्याय नंबर 2 के.एम. मुन्शी. प्रश्न 54 पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला होता. वित्त आयोगाची नेमणूक हे राज्यपालांचे कार्यकारी कर्तव्य आहे. आणि नागरी खटल्यापासून स्वतःची प्रतिरक्षा राज्यपालांचा स्वेच्छा अधिकार असतो. तर हे दोन्ही विधान चूक आहे, म्हणून पर्याय नंबर 4 एकही नाही, एकही योग्य नाही. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 55 राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही? हा प्रश्न एसटीएम मुख्य 2015ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 राज्य विधान परिषदेत 1/6 सदस्य नामनिर्देशित करणे. प्रश्न 56 खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या राज्यपालांचा स्वविवेकाधीन अधिकार नाही? हा प्रश्न एसटीएम मुख्य 2014ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 विधानसभेवर एका अँग्ल भारतीयांची नियुक्ती करणे. प्रश्न 57 आपण जे संविधान तयार करतो आहोत त्यात जरी त्याला फारच कमी अधिकार दिले असतील तरी एखादा राज्यपाल गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो. संविधान सभेतील हे विधान कोणाचे आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 बी.जी. खेर यांनी हे विधान म्हटले होते. प्रश्न 58 राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी दिवस नेमून दिला असला तरीही हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला होता. तर आहे विधेयक किंवा विधेयके मांडण्याची परवानगी मिळवण्यासाठी एक किंवा अनेक प्रस्ताव आणता येतील आणि अशा दिवशी विधेयक किंवा विधेयके मांडता येतील. हे योग्य आहे. आणि विधानसभेने राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू करण्यापूर्वी किंवा ती पुढे चालू करण्यापूर्वी औपचारिक स्वरूपाचे इतर कामकाज करता येईल. हे विधानसुद्धा योग्य आहे. म्हणून आणि दोन्ही विधाने बरोबर आहे. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 59 खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला होता. तर यातील राज्यपालांच्या पॉकेट व्हेटो अधिकाराने शासनाचे विधेयक नाकारले जाते. हे विधान चूक आहे. राज्यपालांना पॉकेट व्हेटो वापरण्याचा अधिकार अनुच्छेद 156 खाली प्रदान केले आहे. हे विधान सुद्धा चूक आहे. म्हणून कोणतेही विधान योग्य नाही. म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 60 राज्यपालाचा कार्यकाल हा सामान्यपणे 5 वर्षाचा असतो, मात्र तत्पूर्वी तो संपुष्टात येऊ शकतो. हा प्रश्न राज्यसेवा 2014ला विचारला होता. आणि यातील पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकडून बडतर्फी आणि राजीनामा हे दोन्ही विधान योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 61 राज्यपालांचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले. हा प्रश्न एसो पूर्व 2014ला विचारला होता. तर यातील चुकीचे विधान आहे पर्याय 4 राज्यपालाला उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. पर्याय 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि प्रश्न 62 राज्यपालाचे अधिकार व राज्यपालाचे अधिकार व अधिकार प्रदान करणारी कलमे यांची जुळणी करा. तर हा प्रश्न PSI पूर्व 2014ला विचारला होता. तर तरतुदी दिलेल्या आहेत आणि कलमे दिलेली आहेत. तर विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधींची नियुक्ती करू शकतात. तर कलम 333 नुसार
ब. राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेपुढे सादर करण्यास सांगणे. तर पर्याय 3 203. आणि क. विधानसभेत अर्थविधेयके मांडण्याची शिफारस करणे. पर्याय 2 कलम 207. आणि ड. त्याला दया दाखविण्याचा विशेषाधिकार. पर्याय 1 कलम 161. म्हणून पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 63. राज्यपालाबाबत सरकारी आयोगाने खालीलपैकी कोणत्या सूचनेची शिफारस केली नव्हती? हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2014ला विचारला होता. तर यातील पर्याय आहे पर्याय नंबर 3 कार्यरत राजकारणी राज्यपाल म्हणून नेमले जाऊ शकतील. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 64. राज्यपालांच्या नेमणुकीसंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. तर अ. नाथ पै यांनी सुचविले होते की नेमणुकीस संसदेच्या मान्यतेची अट असावी. तर हे योग्य आहे. ब. सेटलवाड अभ्यास गट अशा मताचा होता की या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करावी. हे सुद्धा योग्य आहे. क. अटल बिहारी वाजपेयी यांनी सुचविले होते की मुख्यमंत्र्यापुढे नावाची यादी ठेवून त्यातील एकाची निवड करण्यास सांगावे. हे सुद्धा योग्य आहे. तर कोणते विधान चुकीचे आहे असे त्याने विचारले. तर वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही, म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 65. प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुद्धींचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रचना ही विखुरलेली जाईल. तर वरील वाक्य खालीलपैकी एकाने राज्यपालांच्या अधिकाराबाबत केले आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला आला होता आणि याचे योग्य पर्याय आहे पर्याय 1 श्री यशवंतराव चव्हाण यांनी. प्रश्न 66. राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक करण्याकरिता सरकारी आयोगाने कोणते निकष सुचवले आहेत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता आणि अ आहे काही क्षेत्रात तो तज्ज्ञ असला पाहिजे. हे योग्य आहे. ब. ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी. हे सुद्धा योग्य आहे. आणि क. ती व्यक्ती राजकारणाशी विशेषतः अलीकडच्या काळात संबंधित नसावी. हे सुद्धा योग्य आहे. ड. ती व्यक्ती स्थानिक राजकारणाशी जवळून संबंधित असावी. हे संबंधित नाही, म्हणून पर्याय नंबर 3 अ, ब, क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 67. राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 सरोजिनी नायडू. प्रश्न 68. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? हा प्रश्न PSI पूर्व 2013ला विचारला होता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 राज्यपाल. प्रश्न 69. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो? हा प्रश्न ASO मुख्य 2013ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 1956ची 7वी घटना दुरुस्ती. प्रश्न 70. योग्य कथन ओळखा. हा प्रश्न ASO मुख्य 2013ला विचारला होता. तर अ आहे राज्यपाल 1/12 सदस्य विधान परिषदेत नियुक्त करू शकतात आणि ब. राज्यपाल राज्य विधानमंडळाचे अंग असतात. तर अ हे चुकीचे आहे, कारण की इथे 1/6 सदस्य विधान परिषद नियुक्त करू शकतो आणि राज्यपाल विधिमंडळाचे अंग असतात. हे विधान बरोबर आहे, म्हणून पर्याय नंबर 2 कथन अ चुकीचे आणि कथन ब बरोबर. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 71. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? तर हा प्रश्न ASO मुख्य 2013ला विचारला होता. तर सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल म्हणजेच PC अलेक्झांडर हे होते, म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 72. योग्य विधान निवडा. हा प्रश्न टेक्निकल असिस्टंट 2013ला विचारला होता. तर अ आहे राज्य विधिमंडळांचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा फक्त राज्यपाल वटहुकूम काढू शकतात आणि ब. राज्यपाल कधीही वटहुकूम मागे घेऊ शकतात. हे दोन्ही विधान योग्य आहे, म्हणून पर्याय नंबर 3 दोन्ही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न 73. राज्य विधिमंडळाने मान्य केलेले सर्वसाधारण विधेयक जेव्हा राज्यपालांकडे पाठवले जाते तेव्हा त्यांच्यापुढे खालील पर्याय असतात. 1. राज्यसेवा मुख्य 2000. प्रश्न 73. राज्य विधिमंडळाने मान्य केलेले सर्वसाधारण विधेयक जेव्हा राज्यपालाकडे पाठवले जाते तेव्हा त्यांच्यापुढे खालील पर्याय असतात. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. तर ते विधेयकाला अनुमती देऊ शकतात, योग्य आहे. ते विधेयकाला अनुमती नाकारू शकतात, हे सुद्धा योग्य आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीकरता विधेयक आरक्षित ठेवू शकतात, हे सुद्धा योग्य आहे. आणि राज्य विधिमंडळाकडे पुनर्विलोकनाकरता विधेयक पाठवू शकतात, हे विधानसुद्धा योग्य आहे. आणि योग्य पर्याय निवडा असे त्यांनी म्हटले होते आणि पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 74. राज्यपाल हे संविधानाचे औचित्यपूर्वक रखवालदार असून ते एका शृंखले समान आहेत, ज्याद्वारे राज्याला केंद्राबरोबर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात. हे विधान कोणाचे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. म्हणून पर्याय नंबर ABJ खेर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, MFB पायले, KM मुन्शी. तर पर्याय नंबर 4 KM मुन्शी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 75. राज्यपाल वटहुकूम कोणत्या परिस्थितीत पारित करू शकतात? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. जेव्हा एखाद्या कायद्यांची परिस्थितीवश निवड निर्माण झाली असेल परंतु ती पूर्ण करण्यासाठी राज्य विधिमंडळांचे अधिवेशन सुरू नसते. तर पर्याय नंबर 1 फक्त या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय नंबर 1. प्रश्न 76. घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? हा प्रश्न PSI पूर्व 2012ला विचारला होता. तर घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल असतात. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 77. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? हा प्रश्न असिस्टन्स पूर्व 2012ला विचारला होता. तर 5 वर्षाचा योग्य आहे. आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, हे सुद्धा योग्य आहे. राज्यपालाची इच्छा हे चूक आहे आणि मुख्यमंत्र्यांची इच्छा हे चूक आहे. तर पर्याय नंबर 1 आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 78. राज्यांचे राज्यपाल डॅश असतात? हा प्रश्न असिस्टन्स पूर्व 2012ला विचारला होता. तर पर्याय आहे राज्य विधिमंडळाकडून निर्वाचित, 2 पंतप्रधानाकडून नामनिर्देशित आणि 3 राष्ट्रपतीकडून नियुक्त आणि 4 यापैकी कोणतीही नाही. पर्याय 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, राष्ट्रपतीकडून नियुक्त. प्रश्न 79. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश डॅश कडून नियुक्त केले जातात? हा प्रश्न PSI पूर्व 2011ला विचारला होता. तर 1 आहे सर्वोच्च न्यायालय, 2 राज्यपाल, 3 मुख्यमंत्री आणि 4 राष्ट्रपती. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 राष्ट्रपती. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश हे राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात. प्रश्न 80. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? हा प्रश्न ISO मुख्य 2011ला विचारला होता. प्रश्न 80. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? हा प्रश्न ISO पूर्व 2011ला विचारला होता. 1 आहे मुख्यमंत्री, 2 आहे गृहमंत्री, 3 पंतप्रधान आणि 4 भारताचे राष्ट्रपती. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 भारताचे राष्ट्रपती. प्रश्न 81. डॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात? हा प्रश्न ISO पूर्व 2011ला विचारला होता. तर 1 आहे राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 राज्यपाल आणि 4 सरन्यायाधीश. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 राज्यपाल. प्रश्न 82. घटक राज्यांच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? हा प्रश्न ISO मुख्य 2011ला विचारला होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 राज्यपाल. तर राज्यपाल या टॉपिकवर 82 क्वेश्चन आपले संपलेले आहेत आणि उद्या आपण टॉपिक 15 पंतप्रधान व मंत्रिमंडळ या टॉपिकवर क्वेश्चन बघणार आहोत. तर अशाच पद्धतीने व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.